सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपले ग्रेट अपलाईन माननीय श्याम इंगळे सर यांनी या डिजिटल प्लॅटफॉर्मची सुरुवात आपल्याला करून दिली आणि हा डिजिटल प्रोजेक्ट आपल्यापर्यंत आणला, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, धन्यवाद करतो. मित्रांनो, तसेच या प्रोजेक्टविषयी सातत्यपूर्वक मार्गदर्शन करणारे आपले ग्रेट मेंटर, बेहतरीन लिडरशिप असलेले माननीय श्री भीमराव पाटील सर यांचं पण खूप खूप धन्यवाद करतो, अभिनंदन करतो. मित्रांनो, आज आपण सर्वजण वेळात वेळ काढून या मंचावर उपस्थित झालात, त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद. जसं की आपण जाणत आहात, आज जबरदस्त सेशन होणार आहे. आपले ग्रेट अपलाईन या डिजिटल प्रोजेक्टविषयी मार्गदर्शन करणार आहे, तर सर्वांनी आपापले साथी सहयोगी या झूम सेशनला कनेक्ट झालीत की नाही रिचेक करून घ्या आणि आपला स्क्रीनशॉट ग्रुपमध्ये शेअर करा. मित्रांनो, सफलता का एक ही नारा लगातार अटेंड करे हे झूम सेशन हमारा. मेटावेल झूम सेशन प्रेझेंटेड बाय प्रोफेशनल टीम इंडिया. चला तर मित्रांनो, थोडासा पण वेळ वाया न घालवता आज आपण ग्रेट पर्सनॅलिटी, ग्रेट लीडर, ग्रेट अपलाईन आज यांच्या वाणीतून या प्रोजेक्टविषयी आपण ऐकणार आहोत. तर मित्रांनो, सर्वांनी त्यांचं स्वागत करूया. तर सर्वांनी डिजिटली हँडराईटच्या सहाय्याने, डिजिटली फ्लॉवर बुकेच्या सहाय्याने त्यांचं मोस्ट वेलकम करूया. सो प्लीज वेलकम ग्रेट लीडर, ग्रेट अपलाईन, ग्रेट मार्गदर्शक माननीय श्री श्याम इंगळे सर. प्लीज वेलकम सर. थँक्यू सर. वेलकम सर. नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र, बिझनेस पार्टनर श्याम इंगळे. सर्वप्रथमतः जे नवीन लीडर्स या मीटिंग मध्ये आले त्यांचे वेलकम, स्वागत आहे. तर शिकण्याची काहीतरी त्यांना तळमळ आहे. जे जुने लीडर्स आहे त्यांचे पण धन्यवाद करते, रेग्युलर झूम मीटिंगला असतात. हा जो बिझनेस आहे मित्रांनो, हा जो बिझनेस आहे आपला, तो डुप्लिकेशनचा सर्वात महत्वाचं. म्हणजे तुमचं डुप्लिकेशन झालं तर तुमचा बिझनेस वाढणार आहे. तर त्या प्रोजेक्टचं नाव आहे मेटावेल. जास्त वेळ न घेता आपण प्रोजेक्टकडे जाऊ. प्रोजेक्टचं नाव आहे मेटावेल. 29 जून 2022 साली मेटाफोर्स नावाने हा प्रोजेक्ट चालू झाला होता रशियातनं. सर्वात महत्वाचं म्हणजे याचं रजिस्ट्रेशन वगैरे दुबईमधनं आहे. तर जे आपल्याला इथे दुबई टायमिंग वगैरे येतो, त्याचं कारणच ते की दुबईमध्ये रजिस्ट्रेशन आहे, तिथनं ते रन होतो हा प्रोजेक्ट. तर मेटावेल प्रोजेक्ट LLC अंतर्गत आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे आज ती कंपनीच्या रूपाला आलेले आहे. सुरुवातीची प्रोडक्ट बेस वगैरे आहे त्याचा कन्सेप्ट आणि याचा कन्सेप्ट थोडासा चेंजेस आहे. तर मेटावेल मध्ये आपल्याला काय काम करायचं ते आपण या आजच्या प्लॅन प्रेझेंटेशन मध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी सर्वांनी दुसरं काही काम करत असेल तर 30 मिनिटं ते काम थांबवा आणि आपण या प्रोजेक्ट कडे लक्ष देणं गरजेचं आहे. बरेचसे लोक टीव्ही बघता बघता, मालिका बघता बघता हे प्लॅन प्रेझेंटेशन जर बघत असेल तर उपयोग होणार नाही मित्रांनो. आपल्याला स्क्रीन कडे पण लक्ष देणं गरजेचं आहे आणि ऐकणं पण गरजेचं आहे. तर आज आपण या मीटिंगला स्टार्ट करतोय. आधीच तुम्हाला सगळे प्रोजेक्टची ओळख करून दिलेली आहे. या प्रोजेक्टमध्ये किती लोक आहेत, काय, आपण स्लाइड बाय स्लाइड बघणार आहोत, काम कसं चालतं ते बघणार आहोत. तर सर्वप्रथम आपण ज्यावेळेस एंट्री करतोय मित्रांनो मेटावेल मध्ये, तर मेटावेल मध्ये एंट्री केल्यानंतर जवळजवळ 22 प्रोजेक्ट आहेत जे वेगवेगळे, त्यात आपली एंट्री होती. म्हणजे मेटावेल मध्ये एंट्री केल्यानंतर ऑटोमॅटिकली तुमची या बाकीच्या प्रोजेक्ट मध्ये एंट्री होईल. तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर त्या प्रोजेक्ट मध्ये आपण एंट्री करू शकतो, इन्व्हेस्टमेंट करू शकतो आणि पैसा कमवू शकतो त्याच्यामध्ये. तर सर्वात महत्वाचं जे 2 प्रोजेक्ट आलेत आपल्याकडे, मेटावेल आणि हॉलिवर्स, स्क्रीनवरती दिसते तुम्हाला. तर मेटावेल मध्ये इन्स्टंट पैसा आपण लगेच कमवू शकतो. हे जे प्रोजेक्ट आहे याच्यामध्ये इन्स्टंट पैसा कमवू शकतो. हॉलिवर्स मध्ये DNA डिकोड सिस्टीम वगैरे प्रोडक्ट वगैरे त्याच्यामध्ये. तर आपल्याला
आज सर्वांना एम टॉनिकची गरज आहे, लगेचचे लगेच पैसा पाहिजे. कोणालाही 30 दिवस, 40 दिवस, 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष अशी थांबायची गरज नाही यामध्ये. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला आज नीड आहे. काय नीड आहे, गरज काय आपल्याला, की आपल्याला इन्स्टंट पैसा पाहिजे. तर तो पैसा कुठून भेटणार आहे आपल्याला, तर मेटावेल मध्ये असा एक प्रोजेक्ट आहे, स्टॅटिक्स अँड स्ट्रॅटेजी. सगळ्यात मोठा पैसा जर कमवला असेल लोकांनी, करोडो रुपये कमवले ते स्टॅटिक्स अँड स्ट्रॅटेजी मध्ये. या प्रोजेक्ट मध्ये एंट्री केल्या केल्या त्या दिवसापासून तुम्ही त्या सेकंदापासून पैसे कमवू शकता. फक्त आपल्याला काम काय करायचं ते समजून घेणं गरजेचं आहे. आपण जे प्लॅन प्रेझेंटेशन करतो ते समजून घेणं गरजेचं आहे. आता इथं तुम्हाला लगेच पैसा भेटणार आहे. आता ह्या सेकंदाला जॉईनिंग केली एखाद्याने आणि त्याने लगेच जर दुसरी जॉईनिंग केली, त्याचा पार्टनर जर आला तर त्याला लगेच पैसे भेटणार आहे. असा जगातला एकमेव प्रोजेक्ट आहे, त्याचं नाव आहे मेटावेल. तर सर्वप्रथमतः याच्यामध्ये आपण व्हाय क्लिअर होणं गरजेचं. आपल्याला हा प्रोजेक्ट का करायचा आहे. प्रत्येक काही ना काही व्यवसाय करतायत, कोणी सर्व्हिस करतं, कोणी शेती काम करतंय, कोणी दुकानदारी धंदा करतंय. तर का करायचा हा प्रोजेक्ट, त्याचं महत्वाचं कारण म्हणजे एकच आहे. ज्यावेळेस कोविड आला होता त्यावेळेस लोकांनी विचार केला नव्हता मित्रांनो, की पुरं जग बंद होईल, पुरं जग थांबल. पुरं जग थांबलं होतं मित्रांनो. ज्यांच्याकडे 2-5 पैसे होते ते ओके, जगले बिचारे. पण बाकीच्यांकडे काय होतं, जे हातावरती मित्रांनो, बऱ्याचशा लोकांना प्रॉब्लेम आला कोविडमध्ये. आता याच्यानंतर परत कोविडचा एखादा बाप येईल असं आहे की नाही, येऊ शकतं. त्यासाठी आपल्याला एक तयारी करणं गरजेचं आहे, की आपण जे काम करतोय, आज जे तुम्ही समजा एखादा सर्व्हिस करत असाल तर सर्व्हिस करता करता आपल्याला एक्स्ट्रा इन्कमची गरज आहे मित्रांनो. कारण आजच्या काळामध्ये कोणतीही गोष्ट शाश्वत नाही. शाश्वत नाही म्हणजे काय, सिक्युरिटी नाही त्याची. आधी तुम्हाला सांगितलं एक्स्ट्रा इन्कम याची गरज तर आहेच, पण सिक्युरिटीची पण गरज असते. एखादा जॉब करतोय, सकाळी गेला तर बॉसचं त्याचं नाही पटलं तर तो दुपारी सांगतो रिझाईन दे. पण त्यावेळेस काय, त्यावेळेस ज्यावेळेस घरी जातो माणूस त्यावेळेस किती मोठा टेन्शन मध्ये राहील. त्यासाठी आपल्याकडे एक हातचा म्हणून आपण तो पाहिजे. आणि तो तुम्हाला भेटणार कुठून, मेटावेल मधून. ही झाली सिक्युरिटी. आता बिझनेस करतो एखादा, काय गॅरंटी मित्रांनो, सकाळी येतोय तो बिझनेस वरती दुकान उघडतोय, दिवाबत्ती करतोय, पण त्याचं बोनी होईल का, ही गॅरंटी आहे की त्याला, नाही गॅरंटी. कारण आजचं जे जग चाललंय टाइम ट्रेंड टेक्नॉलॉजीवरती हा आपला प्रोजेक्ट आहे. आणि त्याला धरूनच जर चाललो आपण तरच काहीतरी होऊ शकतं, तरच आपण पैसा कमवू शकतो मित्रांनो. आज जर जुन्या काळात जर चाललं तुमचं, आज एक 5 वर्षांनी हे दुकानदारी वगैरे हे बिझनेस बऱ्याचशा पैकी कमी होतील. आज बँकेत बघा एटीएम मशीन आलेले, कॅश घ्यायला मशीन आहे, म्हणजे कॅशियरची गरज नाही, बऱ्याच कामासाठी गरज नाही राहिली. आज अजून काही 5 वर्षानंतर काय परिस्थिती होईल त्याचा विचार करा तुम्ही. म्हणजे सिक्युरिटी नाही. आज समजा एखाद्याने शेतीमध्ये काही बगीचा केला असेल, काही बाकीचं काही केलं असेल, पीक काढायचं असेल, ऊस असेल, आज गॅरंटी आहे का त्याची, की इतके पैसे येतील याची, कोणत्या प्रकारची कोणत्या परिस्थितीत गॅरंटी नाही. म्हणजेच आपल्याला एक सपोर्टची गरज, एक स्टेपनीची गरज आहे. पूर्वीच्या काळात एक बजाज गाडी होती चेतक, त्याला एक स्टेपनी असायची, म्हणजे पाठीमागे एक टायर असायचं, किंवा 4 व्हीलर आहे आतील एक टायर असतो. जर एक टायर पंक्चर झालं तर लगेच त्याला अवेलेबल असतं. आपण 2 व्हीलर चालवतोय आता सध्याच्या कंडिशनला, पंक्चर झालं तर आपल्याला पायी चालायला लागतं. तशीच गंमत होऊ शकते आपल्या जिंदगीमध्ये मित्रांनो. जर आपण एक्स्ट्रा काहीतरी करून नाही ठेवलं, एक्स्ट्रा इन्कम जर करून नाही ठेवलं तर गाडी पंक्चर होऊ शकते. हे 2-3 कारण आहे. सिक्युरिटीचं एक महत्वाचं जे कारण आहे ते म्हणजे आपल्या लाईफची सिक्युरिटी आहे का, आयुष्याची. आज मी समजा बोलतोय, श्वास घेतोय, नेक्स्ट श्वास घेईल की नाही घेईल याची सुद्धा गॅरंटी नाही मित्रांनो. बरेचसे लोक बोलता बोलता चहा पिता पिता गेलेत. मग आपण असं काही करून ठेवलंय का, की आपल्या बँकेमध्ये एखादा करोड, 10-5 लाख, 20 लाख असं आहे का काही. जर एखाद्याला समजा त्यांच्याकडे आहे भाऊ 10-5 लाख रुपये त्याच्या बँकेत आहेत, 20 लाख 40 लाख रुपये आहेत, त्यांनी हे झूम सेशन नाही ऐकलं, नाही बघितलं, न काम केलं तरी चालेल याच्यामध्ये मेटावेल मध्ये, कारण त्याच्याकडे ऑलरेडी तशी परिस्थिती. आणि जर तुमच्या पासबुक मध्ये जर समजा पैसे नसल तर 100% त्या प्रत्येक व्यक्तीने हा बिझनेस आपल्या फॅमिलीसह ऐकणं गरजेचं आहे. कारण
याच्यामधून आपल्याला फायनान्शियल फ्रीडम सुद्धा होऊ शकता, तुम्ही सिक्युरिटी भेटू शकते. आणि सगळ्यात महत्वाचं पॅसिव्ह इन्कम. पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे. आज आपण असू किंवा नसू, आज आपण काम करू किंवा नाही करू, आपल्या घरात पैसा आला पाहिजे मित्रांनो, त्याला म्हणतात पॅसिव्ह इन्कम. आणि सगळ्यात महत्वाचं वेल्थ. जशी तुमची हेल्थ महत्वाची त्याच प्रकारे वेल्थ महत्वाची. बँकेच्या पासबुकला जर पैसा असेल मित्रांनो, बऱ्याचशा लोकांच्या बँकेच्या पासबुक मध्ये पैसा नसल्यामुळं हे वेगवेगळे आजार होतात. कोणते आजार होतात? डायबिटीज, बीपी, हे जे आजार आहे हा फक्त तुमचा आर्थिक परिस्थिती ढासळली का हे आजार होणार 100%. जर त्याच्यात 10-5 लाख रुपये आले तर त्याचं शुगर लेवल सुद्धा ओके होते, म्हणजे कंट्रोलमध्ये होते. अशा वेगवेगळे कारणे म्हणून आपल्याला हा बिझनेस करायचा. प्रत्येकाला वेगवेगळे कारणे त्यांनी अभ्यास करून या बिझनेस मध्ये येणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आपला स्वतःचा व्यवसाय पाहिजे. आज जर पॅसिव्ह इन्कम करायचं असेल, तुम्हाला कमवायचं असेल मित्रांनो, तर तुम्हाला बिझनेस जर टाकायचा असेल एखादा ट्रॅडिशनल बिझनेस, तर तुम्हाला करोडो रुपये लागतील. त्यावेळेस तुम्ही लाखामध्ये खेळणार आहे आणि त्यावेळेस तुम्ही पॅसिव्ह इन्कम करणार आहे. पण आपला असा एक बिझनेस आहे की ज्याच्यात छोट्या अमाऊंट मधून सुद्धा आपण पॅसिव्ह इन्कम करू शकतो, कमवू शकतो. ते आपण पुढे बघणार आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे याचे मिस्टर लाडो ओकाटनिको हे रशियन व्यक्ती आहे आणि यांनी हा क्रिएट केलेला आहे. हा जो बिझनेस क्रिएट केलाय हे या सिस्टीमचे करता धरता आहे. यांनी हा प्रोजेक्ट चालू केला. आता याच्यात यांना मोठा अभ्यास आहे याच्यामध्ये. ब्लॉकचेन, डिसेंट्रलाइज, जगाला जे दाखवलं MLM मार्केटिंग मध्ये डिसेंट्रलाइज प्रोजेक्ट काय 1920 मध्ये यांनी हा प्रोजेक्ट आणलेले, वेगवेगळ्या टाईपचे प्रोजेक्ट आणलेले. आणि त्याच्यामध्ये म्हणजे बिल गेट्स संघ या माणसाने काम केलंय. जैसी रंगत वैसी संगत, म्हणजे त्यांनी एक ठरवलं होतं की हा श्रीमंत माणूस आहे, त्याचे राहण सण, खाणं पिणं किंवा त्याचे पैसे कमवण्याची पद्धत बघितली त्यांनी. आणि त्यांनी एक ठरवलं की आपण गरीबातल्या गरीब माणसाला आपण यामध्ये मोठा श्रीमंत करोडपती कसं करू शकतो, तर ते MLM मार्केटिंग थ्रू करू शकतो. आधी सांगितल्याप्रमाणे 1920 ने 2020 पासून यांनी याच्यामध्ये काम केलेलं आहे. तर मित्रांनो, हा जो प्रोजेक्ट चालतो तुमचा वेब 3.0, तर वेब 3.0 ही जी टेक्नॉलॉजी आजच्या ज्या काळात चालते आपली वेब 3.0, पूर्वी चालायची एक 5 वर्षापूर्वी वेब 2.0. तर आज जो प्रोजेक्ट चालतोय आपला 3.0 वरती चालतोय. म्हणजेच याच्यामध्ये काय मेटा जे सिस्टीम नाव जे लावलंय प्रत्येक ठिकाणी, व्हॉट्सअपला असो, फेसबुकला असो, म्हणजे ते वेब 3.0 वरती म्हणून त्याला मेटा नाव लावलेलं आहे. हे समजून घ्या. आणि ज्या प्रोजेक्ट मध्ये काम करतोय आपण तो मेटावेल. तर हा प्रोजेक्ट कुठं कुठं चालतो? फक्त आपल्या महाराष्ट्रातच चालतो का? नाही. हा प्रोजेक्ट चालतो तुमचा 150+ कंट्रीमध्ये, म्हणजे 150 पेक्षा जास्त देशामध्ये चालतो. कारण याला लागतंय फक्त तुम्हाला इंटरनेट आणि माणसं. हा कोणत्याही देशात कोणत्याही ठिकाणी चालू शकतो. फार डोंगरात चालू शकतो, कपारीत चालू शकतो, एखाद्या कुठं पण जिथं माणूस असेल तिथं हा प्रोजेक्ट चालेल. कारण याला काही शॉपी वगैरे टाकायचं काही झंझट नाही, त्याच्यामुळे प्रोजेक्ट इझिली रन होतो. जवळपास याच्यामध्ये 21 लाख लोक काम करतात. आजच्या कंडिशनला याच्यामध्ये 21 लाख लोक काम करतात. 2-3 जण काम करत असत तर ते वेगळी गोष्ट आहे. 10 लोक काम करत असेल वेगळी, 1,000,000 लोक काम करत असेल तर ते आपण समजून घेऊ शकतो. पण याच्यामध्ये 21 लाख लोक वेगवेगळ्या देशातनं काम करतायत. म्हणजेच नक्की या प्रोजेक्ट मध्ये काहीतरी दम असेल मित्रांनो. आज ह्या प्रोजेक्ट मध्ये मी जो 18 महिन्यापूर्वी आलेलो आहे, 8 महिने सिस्टीम ज्यावेळेस अपडेटला होती, तरी आम्ही या प्रोजेक्ट मध्ये का राहिलो, तर याच्यामधनं फार मोठ्या स्वरूपात इन्कम झालेलं आहे. ते आपण पुढे बघणार आहोत. तर सर्वात महत्वाचं प्रत्येकाचा गोल सेट पाहिजे. गोल काय आहे? जे स्वप्न असतं आपलं ते सेट असावं. म्हणजेच एखाद्याला घर आहे, प्रत्येकाला घर आहे. आज 2 व्हीलर आहे, 4 व्हीलर आहे, गाडी आहे, सगळं काही ओके. पण ती स्वप्नातली गाडी वगैरे आहे का? प्रत्येकाला स्वप्न पडतं, लहानपणापासून स्वप्न पडलेलं आहे. पण ते झोपेत स्वप्न पडलेले, ते गोदडीवरती स्वप्न पडलेलं असलेलं ते कधी पूर्ण नाही होऊ शकत तुमचं. जे दिवसा स्वप्न बघतो आपण, जे ड्रीमर असतात, जे दिवसा स्वप्न बघतात आणि त्यांचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं याच्यामध्ये. या प्रोजेक्ट मध्ये
त्यांचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. त्यासाठी त्याला काय करायला पाहिजे, आपण गोल सेट करायला पाहिजे. सपोज मला आज पुण्याला जायचंय तर मी पुण्याचीच गाडी पकडली पाहिजे, ना की दुसरी श्रामपूरची गाडी. म्हणजे आपल्याला ज्या ठिकाणी जायचं त्या ठिकाणचं आपण सेट केलं पाहिजे गोल. तर आज प्रत्येक जण समजा काही ना काही इन्कम सोर्स आहे प्रत्येकाचे, सर्व्हिस असो काही असो, पण त्याच्यात तुम्ही त्या हे सगळं हे करू शकतात का तुमचे स्वप्न पूर्ण, हा आपल्याला स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे आणि नंतरच या बिझनेस मध्ये आलं पाहिजे. कारण याच्यामध्ये जो पैसा येणार तो मित्रांनो, तो फार मोठ्या स्वरूपात पैसा येणार आहे. या बिझनेस मध्ये ज्यांना यायचंय त्यांनी 1000, 2000, 5000, 1,00,000साठी येऊ नका. मोठी अमाऊंट कमवायची असेल, करोड रुपयाचं जर स्वप्न असेल तरच या बिझनेस मध्ये या. तर नेक्स्ट स्लाइड वरती बघतो आपण, सर्वात महत्वाचं हे समजून घेणं गरजेचं आहे, केंद्रीकृत आणि विकेंद्रीकरण. आज ज्या सिस्टीम मध्ये काम केलंय, बरेचसे लोक नवीन ज्यावेळेस प्रोजेक्ट सांगायला जातो आपण त्यावेळेस त्याची शंका असते. बरंच शेजारी पाजारी पाहुणे रावळे किंवा स्वतः पण फसलेला आहे. तो का फसला, त्याचं कारण एकच आहे की केंद्रीकृत म्हणजे सेंट्रलाइज सिस्टीम होती, सेंट्रलाइज पद्धत होती, कंपनी होती मित्रांनो, आणि बँक अकाउंट होतं. इथं 101% माणूस फसला जाणार. कारण तुम्ही कोणाच तरी अकाउंटला पैसे टाकतात, अकाउंटला पैसे टाकल्यानंतर तो मालक होतो, आणि ज्या वेळेस त्याला त्याचं पोट भरतं मित्रांनो, त्याचा जो टार्गेट असतो, गोल सेट असतो की मला इतके 1 करोड रुपये कमवायचे आहे बिझनेस मधून, 1 करोड रुपये झाले की मी लोकांना ज्या टॉप्या टाकल्यात ते गायब होऊन जाणार. म्हणजेच तो दुसऱ्या देशात वगैरे जातो आणि तिथं लोक फसलेले आजकाल. ज्यावेळेस आपण हा प्रोजेक्ट सांगायला जातो त्यावेळेस ह्या दोन याची गल्लत होती माणसाची आणि तो निगेटिव्ह होतो. तर सगळ्यात महत्वाचं आपल्याला सेंट्रलाइज आणि डिसेंट्रलाइज सिस्टीम समजून घ्यायची आहे. या ज्या ठिकाणी लोक फसले ते कंपनी होती. आज जरी प्रोडक्ट बेस मध्ये काम करत असेल तर तिथे एमडी, ऑफिस, प्रोडक्ट ऍडमिन आणि क्लोजिंग आहे, आणि 30 दिवस काम कर, नंतर 40व्या दिवशी पैसे घे, अशी सिस्टीम आहे. त्याला म्हणतात सेंट्रलाइज सिस्टीम मध्ये. आता त्यावेळेस प्रोडक्ट बेस मध्ये पण पैसा किती भेटतो तुम्हाला, तुम्ही ट्रक भर माल विकताय आणि चमच्या भर भेटतं मित्रांनो, काहीच होऊ शकत नाही त्याच्यामध्ये. तिथं फक्त सांगितलं जातं तुम्ही कंपनीचे मालक आहे आणि तुमचे सगळे स्वप्न पूर्ण होतील. किती दिवसात होतील, 5 वर्षात होईल. 5 वर्षापर्यंत ती कंपनी राहती न राहती याचा काही भरोसा नाही. ज्याच्यामध्ये काम करतो आपण ती आहे डिसेंट्रलाइज सिस्टीम, म्हणजेच विकेंद्रीकरण. इथं जे मिस्टर लाडो उकाटनिकोय ते ह्या सिस्टीमचे किंवा या कंपनीचे किंवा या प्रोजेक्टचे क्रिएटर आहे, ते काय मालक नाही. इथे कोणत्याही प्रकारचं ऑफिस नाही, प्रोडक्ट नाही, ऍडमिन नाही, क्लोजिंग नाही आणि बँक अकाउंट नाही. आज जर बँक अकाउंट नाही मित्रांनो तर फसायचं काय कारण आलं. तुम्ही 1 रुपया कोणाचं बँकेत घेणार नाही किंवा 1 रुपया तुम्ही त्या लाडूला पाठवणार नाही अकाउंटला. मग इथं कोणत्याही प्रकारे आपण फसवीत नाही आणि फसून पण घेत नाही. कारण ह्या सिस्टीम मध्ये, ही सिस्टीम केव्हा बंद पडेल, ज्या वेळेस जगाचं इंटरनेट बंद होईल आणि ज्या वेळेस लोक या पृथ्वी तलावरती लोकच नसतील त्याच वेळेस ही सिस्टीम बंद होऊ शकते, अदरवाईज नो. कारण हे जे सिस्टीम चालू आहे ही का बंद नाही होणार, त्याचं पुढचं उत्तर आहे. त्यासाठी तुम्हाला व्हॉट इज द ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी, तुम्हाला 2-3 सिस्टीमचा अभ्यास करणं गरजेचं आहे. सेंट्रलाइज, डिसेंट्रलाइज आणि ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी काय, हे जर समजलं तर हा प्रोजेक्ट एकदम इझी करण्यासाठी. तर ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी म्हणजे काय समजून सांगतो मी तुम्हाला, थोडक्यात सांगतो एकदम. पूर्वीच्या काळी एक अशी खतवणी असायची की तिथं पेनाने लिहिलेलं असायचं किंवा पेन्सिलीने लिहायचं. ही जी खतवणी आपली ही जी आहे इथे एडिट किंवा डिलीट होत नाही, अशा टेक्नॉलॉजी म्हणतात ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी. 1991 साली हिचा आविष्कार झाला, आजचं नाही. आज जे जे सिस्टीम येतात म्हणजे आपल्या इंडियन गव्हर्नमेंट बऱ्याचशा डिपार्टमेंटमध्ये, बऱ्याचशा याच्यामध्ये जिथं करप्शन वाढलेले तिथं ही ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी आणते. म्हणजेच इथं जर समजा एखाद्या पोलीस खात्याचा जर पंचनामा झाला तर पैसे देऊन सुद्धा तो पंचनामा तुम्ही चेंज करू शकता. पण जर ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी मध्ये किंवा ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी सिस्टीम मध्ये जर टाकला तर डिप्लॉय केल्यानंतर तो पंचनामा चेंज करू शकत नाही. अशा सिस्टीमला म्हणतात ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी. जर आपल्याला अजून अभ्यास करायचा असेल तर तुम्ही इंटरनेटवर जाऊन या ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचं काय झंझट आहे हे बघू शकता. आज 1991 साली या ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी आविष्कार झाला मित्रांनो. आणि सगळ्यात मोठा जर फायदा घेतला या ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचा तर बिटकॉइननी. हा बिटकॉइन 2009 साली या ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीवरती डिप्लॉय झाला. अपलोड आणि डिप्लॉयचं समजून घ्या. डिप्लॉय झाल्यानंतर काढता येत नाही मित्रांनो.
ह्या सिस्टीम मधून कोणताही प्रोजेक्ट काढू शकत नाही. कोणताही गव्हर्नमेंट असो, कोणता देश असो, काही असो, मिलिटरीचं शासन असो, ते काढू शकत नाही. मग अशा सिस्टीम मध्ये आपला हा प्रोजेक्ट आहे. सगळ्यात महत्वाचं माणसाच्या आयुष्यात जे असतं ते वेळ असते. वेळ परत येत नाही. जर समजा एखाद्याने काम केलं 2, 5 महिने, 6 महिने, 1 वर्ष जर काम केलं आणि हा प्रोजेक्ट जर बंद झाला तर त्याचं आयुष्यातली वेळ गेलेली मित्रांनो, ती वेळ दिलेली तुम्ही याच्यासाठी. तर अशा प्रोजेक्टमध्ये काम करणं गरजेचं आहे की ते बंद नाही होणार, म्हणजेच आपली वेळ वायाला जाणार नाही. तर त्यासाठी आपल्याला थोडासा अभ्यास करणं गरजेचं आहे. ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी म्हणजे काय, म्हणजे इथं आपण पण सेफ आहे, या प्रोजेक्टमध्ये काम करतोय, आपली वेळ वायाला जाणार नाही. त्यानंतर आपण हे वेगळं बघणार, इथं 20 कारण आहे. इथं हा प्रोजेक्ट का करायचा, तर 20 कारण याच्यामध्ये. सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रोडक्ट विकणं आणि घेणं, हे झंझटीचं काम आहे. विकायचं तर झंझटच आहे, पण त्याचबरोबर दर महिन्याला खरेदी करायची, 5-6 हजार 30,000 रुपयाची खरेदी करायची, ती डोकेदुखी असते. दुसरी गोष्ट मॅचिंग आली. मॅचिंग म्हणजे काय, पीव्ही बीव्ही, जे जे प्रोडक्ट बेस मध्ये काम केले त्यांना समजा पीव्ही बीव्ही असतात, सीसी असतात, आणि ते मॅचिंग करायचं असतं. लेफ्ट राईट दोन्ही मॅच झाले तर तुम्हाला पैसे. आपण हा सिंगल लेग वरती प्लॅन आहे मित्रांनो, इथं कोणत्या प्रकारचं मॅचिंग फिचिंगचं झंझटच नाही. दुसरी गोष्ट म्हणजे लायबिलिटी नाही. समजा प्रोडक्ट बेस मध्ये एखाद्याने खोकल्याचं औषध दिलं किंवा डायबिटीसचं औषध दिलं, नाही रिझल्ट आला, तो दारात समोर येणार तुमच्या, किंवा 4 पाहुण्यामध्ये बदनाम करणार. तसं इथं नाही. इथं आपण डायरेक्ट सांगू शकतो त्या माणसाला की ज्याला बिझनेस मध्ये यायचं त्याच्यासाठी त्याला कम्युनिटी लागते. विदाउट कम्युनिटीचा कोणताही व्यक्ती याच्यामध्ये बिझनेस मध्ये घेऊ नका. इथं आपल्याला गर्दी करायची नाही, दर्दी लोक पाहिजे, गर्दीची काहीच गरज नाही आपल्याला इथं. तर मित्रांनो, सगळ्यात महत्वाचे 2 पॉईंट सांगतो तुम्हाला इथं. प्रोडक्ट विकायचं नाही, घ्यायचं नाही, आणि दर महिन्याला कोणत्या प्रकारची खरेदी नाही करायची. काय करायचं ते फक्त आयुष्यात एकदाच, आणि त्यानंतर तुमचं जे आयुष्य आहे 360 डिग्री मध्ये चेंज होऊ शकतं. फक्त त्याच्यासाठी आपल्याला एज्युकेशन घेणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचं जे तुमच्या स्क्रीन समोर दिसतंय वॉलेट आहे, ते डिसेंट्रलाइज आहे. जसं तुमच्याकडे फोन पे, पेटीएम वगैरे आहे, तसंच आपल्याकडे वॉलेट असतं. टोकन पॉकेट किंवा मेटामास्क किंवा ट्रस्ट वॉलेट, यापैकी कोणतं एक वॉलेट घ्यायचं, आपण ते ओपन करायचं, प्ले स्टोरला जाऊन. प्ले स्टोरला गेले त्याचं टाईप करायचं टोकन पॉकेट. टोकन पॉकेट आलं, त्याच्यानंतर तुम्हाला त्या की येतील. अशा 12 की असतात, आणि ह्या 12 की आपण आणि आपल्या फॅमिलीच्या व्यतिरिक्त कोणालाही माहिती नाही पाहिजे. ज्याने आपल्याला बिझनेस मध्ये आणलं त्याला सुद्धा नाही, कारण ही तुमच्या घरची चावी मेन. तुम्ही दुसऱ्याकडे जाणार का चावी? अजिबात देऊ शकत नाही. तसंच आपल्याला हे वॉलेट ओपन करते वेळेस आपण कोणालाही चाव्या वगैरे द्यायच्या नाही, शेअर करायच्या नाही. आपल्या फॅमिलीला या चाव्या माहिती पाहिजे. 3 ठिकाणी तुम्ही ते टाईप करून ठेवणं गरजेचं आहे, किंवा झेरॉक्स काढून ठेवणं गरजेचं आहे. आणि ह्या पेनाने लिहायचे आहेत चांगल्या, आणि स्पेलिंग वगैरे त्याचं चुकून नाही द्यायचं. तर जे इन्कम येतं आपलं ते डॉलरच्या स्वरूपात येतं मित्रांनो. म्हणजे डॉलरच पकडू आपण, तर त्याची किंमत जवळजवळ 94 रुपयाच्या आसपास असते. $1 जरी आलं तुम्हाला 94 रुपये भेटतं. आणि एक पॉलिगॉन मॅटिक लागते हा बिझनेस चालू करण्यासाठी. हे 2 गोष्टी असल्या तर आपण हा बिझनेस चालू करू शकतो. त्यानंतर सर्वात महत्वाचं, आपली इथून सिस्टीम चालू झाली. आता जो बिझनेस करायचा आपला इथपर्यंत आपण समजून घेतलं थोडंफार, काय सिस्टीम आहे काय नाही. आता हे लेवल आहे. लेवल म्हणजे तुम्ही हॉटेल म्हणा किंवा गाळे म्हणा. आता हे किती गाळे घ्यायचे आणि किती पैसे कमवायचे हे आपल्यावरती. आपल्याला मोठा पैसा कमवायचा तर जास्त गाळे घ्यायचे. का, तर जेवढ्या जास्त गाळे असतील तेवढं जास्त भाडं येईल मित्रांनो. एक गाळा असेल तर एक गाळ्याचं भाडं तेवढंच येणार आहे. तुम्ही जर 4-5 गाळे घेतले तर तुम्हाला 4-5 गाळ्याचं भाडं जास्त येईल. तर हे गाळे एकदा घेतल्यानंतर परत त्याला गाळे घ्यायची गरज नाही. आपल्याला पहिला गाळा जर घेतला तर दुसऱ्या गाळ्यात जाण्यासाठी आपल्याला इथं फक्त कम्युनिटी लोक लागतात. इथं पैसे घालायची गरज नाही तुम्हाला. आणि समजा इथं उदाहरण घेऊ आपण, पहिल्या गाळ्याचं जे इन्कम आहे आपण बघणार आहोत पुढं, ते $27 म्हणजे जवळजवळ 2700 रुपये पकडा तुम्ही इथं. तेच तुम्ही जर 12व्या गाळ्यात 12 गाळे जर असेल तुमचं, तर 12 गाळ्याचं जे भाडं जे येईल तुम्हाला ते 11.5 लाख रुपये येईल मित्रांनो. असं कोणता व्यवसाय आपला की आपण एकदम कमी अमाऊंट मध्ये बिझनेस चालू केला आणि लाखो करोड रुपये कमवू शकतो याच्यामध्ये. याला कोणत्या प्रकारचं रिचार्ज, टॉपअप, भानगडी काहीच नाही. सिंगल आयुष्यात एकदाच काहीतरी काय जे करायचं ते करायचं, म्हणजे जे गाळे घ्यायचे आणि इन्कम कमवत राहायचा. ते आपण पुढे बघणार आहोत. तर सगळ्यात महत्वाचं इथं ऑटो अपग्रेड, तुम्हाला आधीच सांगितल्याप्रमाणे 2 मेकॅनिझम येतात आपल्याला. S6 म्हणजे 6 लोकांचा सेट असतो, आणि S3 म्हणजे 3 लोक असतात.
S6चे असे 8 घरं येतील तुम्हाला, S3चे 4 घरं येतील. 8 आणि 4 12चं गणित आहे सगळे. म्हणजे 12 गाड्या असतील आणि 12 गाड्यातून आपल्याला उत्पन्न वेगवेगळ्या पद्धतीने आपण ते पुढे बघणार आहोत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला पहिल्या घराचं जे उत्पन्न असतं आपलं ते $10चं घर आहे. $10 म्हणजे 1040 ने या बिझनेसची सुरुवात होऊ शकते. आपल्याला आपण समजा एखादा गरीबातला गरीब माणूस सुद्धा या बिझनेस चालू करू शकतो. त्याचं इन्कम किती होणार आहे मित्रांनो? $27. आधीच सांगितलं तुम्हाला प्रमाणे 6426 12वा जो स्लॉट आहे त्याचं 12वे जे घर आहे त्याची किंमत आहे त्याला गुणिले 94 करायची. इकडे तुम्हाला उत्पन्न निघन 11,568 रुपये गुणिले 94 म्हणजे जवळजवळ 11-11.5 लाख रुपये तुम्हाला इथे उत्पन्न भेटतो मित्रांनो. असं कोणता व्यवसाय याच्यापेक्षा तुम्हाला जर उत्पन्न जास्तीचं असेल तर त्यांनी लगेच मेसेज करा आपल्याला. तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा मेकॅनिझम समजून घेणं गरजेचं आहे ह्या बिझनेसचा. हे तुमच्या स्क्रीन समोर वाय दिसतंय, हा एक गोळा आहे, ही तुम्हाला प्रॉपर्टी भेटणार आहे. तुम्ही ज्यावेळेस या बिझनेस मध्ये येत आहे, इन्व्हेस्टमेंट काय, तुम्ही काय केलं, पैसे तुमच्याकडे डॉलर असेल तर कोणाला पैसे द्यायची गरज नाही. जर तुमच्याकडे डॉलर नसतील, तुम्ही एखाद्याकडे डॉलर असेल त्याला पैसे द्यायचे, त्याच्याकडनं आपण डॉलर खरेदी करायची. आता डॉलर तुम्ही खरेदी केलं, साधं सिंपल एका घराचं उदाहरण देतो तुम्हाला मी. हे वाय म्हणजे तुम्ही असं तुमच्या मोबाईल मध्ये जे टोकन पॉकेट ऍप असेल त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळं काही मिळेल. तुमचं काम काय येतं, हे नावाचा व्यक्ती आणायचा. म्हणजे अनिल नावाची व्यक्ती तुम्ही आणली, आता मॅचिंग वगैरे नाही इथं. या अनिलने एक व्यक्ती आणली तरी तुम्हाला पैसे येणार आहे. तर इथे सिस्टीम बघू आपण. ए आणि बी आला. आता ए कडनं काय केलं तुम्ही, सी नावाची व्यक्ती केली, म्हणजे सी नावाचा व्यक्ती आणला, म्हणजे चंद्रकांत नावाची व्यक्ती आणली. आणि डी कडनं डिम्पल नावाची व्यक्ती आणली. म्हणजे सी आणि डी आल्या की वाय ला किती पैसे भेटणार मित्रांनो? $9,918. त्यानंतर ज्यावेळेस एफ येईल, एफ चे पण काय भेटणार तुम्हाला, फिरोज जे आला त्याचे पण तुम्हाला $9 भेटतात. म्हणजे 9,9,9,27 भेटले. हे जे लाल दिसतात तुम्हाला, अनिल, बबन आणि या ई नावाचा म्हणजे इलियास नावाचा व्यक्ती, हा 3 लाल जे दिसतात याचे तुम्हाला पैसे येणार नाही. हे क्लिअर कट. याचे पैसे कोणाला जाणार? तुमचा अपलाईन किंवा तुमचा क्रॉस लाईन. जे तुमचा ऍक्टिव्ह अपलाईन राहील त्या घरामध्ये त्याला ते पैसे जाणार. पुढे चालून तुमचं तेच होणार, सास बी कभी बहुती. तुम्ही ज्यावेळेस 2-4 लोक आणणार आहे बिझनेस मध्ये, त्यावेळेस तुम्हाला हे लाल लाल दिसतात, त्यावेळेस तुम्हाला हे लाल लाल आहे ना हिरवे दिसतील, कारण तुम्हाला इन्कम याच्यात नाही येणार आहे. म्हणजे ज्या वेळेस आपल्याला टीम तयार करतो आपण, 2 लोकांची जरी टीम तयार केली तर आपल्याला याच्यातनं पैसा भेटतो. समजून घ्या मित्रांनो तुम्ही, हे 6 लोकांचं आहे. नेटवर्क मार्केटिंग मध्ये डेप ड्राईव्ह करायला लागते, 500-1000 लोक जोडायला लागतात, खाली 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 काम चालू करायला लागतं. इथं तसं काहीच फंडा नाही. आपल्या लिंकने आपण डायरेक्ट जोडत जायचे, रोजचा पैसा घ्यायचा. आता हे 6 ई नावाचा व्यक्ती आला तर परत हे घर खाली होतात, असे खाली होतात आणि परत तुम्हाला इन्कम चालू होतं. आता इथं तुम्हाला $27 पहिल्यांदा आले, 6 आले, परत दुसरी सायकल झाली $27 येणार, परत तिसरी सायकल झाली $27 येणार. तुम्ही फक्त एकदाच इन्व्हेस्टमेंट केलेले, एकदाच तुम्ही $10 घातलेले या घरासाठी. पण तुम्हाला जर मोठा पैसा कमवायचा असेल तर किमान 4 स्लॉट घेऊन तुम्ही बिझनेस जर चालू केला, 11,280 रुपयात जर तुम्ही बिझनेस चालू केला मित्रांनो, तर एका सिंगल सायकलला तुम्ही 31,000 रुपये कमवणार. मग आपण ठरवायचे आपल्याला 31,000 रुपये कमवायचे की 2700 रुपये कमवायचे. आणि जे पुढे पुढे तुम्ही फास्ट मध्ये जाणार, म्हणजे पुढचा जो इन्कम तो मोठ्या स्वरूपात आहे. आता S3 मध्ये काय असतं, S3 मध्ये अगदी उलट आहे मित्रांनो. इथं 2 लोकांचे पैसे आपल्याला लगेच भेटतात. म्हणून आपण 4थं घर घेणं गरजेचं आहे. पहिलं, दुसरं, तिसरं, 4थं घर का घ्यायचं आपल्याला? का सिंगल पर्सन जरी आला तुमच्याकडं 4 स्लॉटनी तरी तो तुम्हाला इथं पैसे देतो. तेच तुम्ही पहिलं जर घर घेतलं, 2 याचे पैसे येणार नाही, त्यांचे 2-2 करा, नंतर पैसे घ्या. त्याच्यापेक्षा आपण 4 घरं घ्यायची मस्तपैकी आणि 4 लोक आणले की 31,000 रुपये कमवायचे. 3 सायकल फिरवा, 1 लाख रुपये कमवा घर बसल्या. कोणत्या प्रकारे कोणाच्या दारात जायची गरज नाही. ऑनलाईन आज तुम्ही सगळं काही ऑनलाईन मागवताय, पिझ्झा, बिस्किट, बाकीचे काही वस्तू, घरातल्या कपडे, साडी, सगळं ऑनलाईन मागता. मग पैसे का कमवायचे आपण ऑनलाईन? तर ऑनलाईन आपण असं काम करून पैसा कमवू शकतो. किती कमवू शकतो? अनलिमिटेड. जसं IT चे मुलं एक लॅपटॉप घेतात आणि लाखो करोड रुपये ते त्यांच्या लाईफ मध्ये कमवू शकतात. तसंच तुम्ही पण तुमच्या लाईफ मध्ये जरी एज्युकेशन कमी असेल, त्याला एज्युकेशनची आट नाही, कोणत्या प्रकारची आट नाही, आणि पैसा कमवू शकता. तर इथं तुम्हाला 2 लोकांचे पैसे स्वतःला भेटतील. आणि हा सी नावाचा व्यक्ती आला की परत हे रिसायकल होतं घर, म्हणजे घर खाली होतं.
हे चक्र चालू असतं, जसं पृथ्वीचं चक्र चालू आहे. जन्माला येतात, त्याची लाईफ संपली, तो वरती जातो, परत दुसरा जन्माला येतो. त्याच पद्धतीत या घर चालूच राहतो कंटिन्युअस, आणि याच्यातून आपल्याला पैसा भेटतो. किती भेटतो? या पहिले जे स्लॉट होते 6 लोक होते, त्याच्यामध्ये 300%, इथं आपल्याला 200%. मग आपण ठरवायचं किती स्लॉट घ्यायचे आणि चालू करायचे. प्रत्येक 2 स्लॉट नंतर एक तिसरा स्लॉट तुमचा ह्या टाईपचा येतो. म्हणजेच आपण इथं इन्स्टंट जर लगेच एक व्यक्तीसाठी पैसा येणार असेल आपल्याला, तर आपण विचार करणं गरजेचं आहे. 11,280 रुपये घालणं गरजेचं आहे का? तर आपल्या पुढच्या गोलसाठी, फॅमिलीच्या सिक्युरिटीसाठी, फॅमिलीच्या पॅसिव्ह इन्कमसाठी किती घालायचे? आपल्याला 11,280 रुपये घालायचे आणि आपल्याला हा बिझनेस चालू करायचा मोठ्या स्वरूपात. ज्याला शक्य नसेल तो सिंगल स्लॉटने सुद्धा चालू करू शकतो. त्यानंतर मित्रांनो, इथे समोर दिसते तुमच्या स्क्रीनवरती हे सगळे टोटली 12 घर आहे, 12 स्लॉट आहे. इथे तुम्ही फक्त काम काय केलं, किमान ह्या बिझनेस मध्ये 2 लोक पाहिजे. पहिली अट. मॅक्झिमम तुम्ही किती लोक टाकू शकता? अगणित, इन्फायनाइट. याला तुम्हाला बंधन नाही. ज्याला जास्त लोक, आता आपल्या टीमचे मुख्य स्टॅटिस्टिशियन टायगर टीमचे 800 लोक आणले, डायरेक्ट 400, आणि कमवले किती? 400 कोटी कमवले. तर नेक्स्ट तुमचा बी नंबर लागू शकतो. किती लोक आणायचे हे तुम्ही ठरवायचं. आपल्याला किती करोड रुपये कमवायचे हे तुमच्यावरती. तर सगळ्यात महत्वाचं, इथं जे इन्कम येणार आहे आपल्याला, पहिला जो स्लॉट असतो $27 असतात, दुसऱ्या स्लॉट मधून इन्कम येतं $48, तिसऱ्या स्लॉट मधून इन्कम येतं $58. आता सायकल समजून घ्या. 6 लोक आले, जे 6 लोक S6 चे जे स्लॉट आहे त्याच्यामध्ये 6 लोक आले, किती? एक सायकल होती. म्हणजे 6 लोक आल्यानंतर ऑटोमॅटिकली ते घर खाली होतं आणि एक सायकल होती. तसं S3 मध्ये काय होतं? अगदी उलट आहे. तिथं 3च लोक आहे. म्हणजे तिकडे जर एक सायकल फिरली, तिकडे 2 सायकल फिरतात. म्हणून आपल्याला तिसरा स्लॉट हा आपल्याकडे कंपल्सरी पाहिजे. कारण ते 6 लोक जर तुमचे जर पुढे आले, तुमचे 2-2 सायकल फिरून तुम्हाला मोठ्या स्वरूपात अर्निंग होऊ शकते, याच्यामध्ये कमवू शकता. जर एखाद्याने 6 स्लॉट घेतले, आपल्या टीम मध्ये बऱ्याचशा लोकांनी 6 स्लॉट घेऊन चालू केलेले, तर ह्या बिझनेस मध्ये मित्रांनो 6 स्लॉट घेतल्यानंतर तुम्ही जर 2 लोक आणले, त्यांच्याकडनं जरी 2-2 करून घेतले, तर तुम्ही इथे किती कमवू शकता? 1,27,000 रुपये कमवू शकता एका सायकलची. आता एकदाच इन्व्हेस्टमेंट करायची, आपण ठरवायचं आपल्याला मनाला की आपण किती सुरुवात करायची, किती. जशी तुमचं स्टार्टअप जेवढं मोठं राहील, त्या पद्धतीत तुमचं इन्कम राहील. तुम्ही जर छोट्या अमाऊंटनी चालू केलं, तर परत परत सांगतो तुम्हाला की छोटा अमाऊंट भेटेल. मग आपल्याला किती पैसा पाहिजे हे आपल्या टार्गेट पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं, हा जो बिझनेस आहे हा काहीच नाही जर समजलं तुम्हाला, आत्ताची जी मीटिंग झाली, तर इथं फक्त एवढं समजून घ्या, वाय म्हणजे तुम्ही आणि 1 आणि 2 नंबरचे मित्र आणले तुमचे किंवा पाहुणे आणले, आणि त्यांच्याकडनं 2-2 करून घ्यायचे. हे पहिल्याच घराचं गणित आहे मित्रांनो. इथं बघा, तुम्ही सगळं दिसतं तुम्हाला, इथं क्लिअर कट $27 इथं भेटणार. हे लाल लाल दिसतात त्याचे वरती गेले पैसे, हिरवेचे आपल्याला आले. असं गणित आपलं कंटिन्युअस चालतं. $27 तुम्हाला पहिल्या घरातून भेटतात. तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली फक्त $10. तुम्ही विचार करा, 300% आपण इथं प्रॉफिट कमवलेला आहे. सगळ्यात महत्वाचं, हे सगळं प्लॅन तुम्हाला जर समजलं नसेल मित्रांनो, तर आपल्याला ज्यांनी आज मीटिंग मध्ये बोलवलंय किंवा ज्या ज्या लोकांना माहिती आहे त्यांना त्यांच्याकडून विचारून या बिझनेस मध्ये येण्याचं गरजेचं आहे. कारण आपलं फ्युचर, भविष्य, मुलांचं भविष्य, याच्यासाठी आपल्याला या बिझनेस मध्ये यायचंय. तर प्रत्येकाने ज्यांना हा बिझनेस समजला नसेल, तर त्यांनी पहिला आयडी काढणं गरजेचं आहे. कारण शिकता 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 भरपूर पैसा कमवू शकतो आपण याच्यातनं, या बिझनेस मधून, न कोणाला फसवता. त्यासाठी आपल्याला ज्यांना जर कळालाच आहे ते तर 100% नो डाऊट ते बिझनेस मध्ये येणारच आहे. फक्त या बिझनेस मध्ये एकच काम करा की कोणत्या प्रकारे आपण डायरेक्ट सांगायची पद्धत करू नका. म्हणजे 2 जण आनंद, 4 जण आनंद, तसं जोड्या जाडीचं काहीच काम नाही. प्रॉपरली प्लॅन द्या आणि नंतरच त्याला बिझनेस मध्ये आणा. आपले अपलाईनचं सहकार्य घ्या सुरुवातीला. जोपर्यंत तुम्ही एखादा 2 लाख रुपये कमवत नाही, तोपर्यंत तुमचं अपलाईन तुमच्या बरोबर असतो. तोपर्यंत आपण त्याला झूम मिटिंगला देऊ शकतो आणि पैसा कमवू शकतो. फक्त विचारायचं कोणाला, की आपल्या स्वतःच्याच मनाला विचारायचं की आपल्याला ह्या बिझनेस मध्ये काम करायचं की नाही करायचं. जर समजा तुम्हाला पूर्ण समजलं असेल, तर तुम्ही दुसऱ्याला विचारू शकता. जर समजा एखाद्याला काहीच माहिती नाही, त्याला जर विचारलं तुम्ही हे बिझनेस करू का, तो 100% सांगा नको करू. त्यासाठी प्रत्येकाने झूम मिटिंगला आपले प्रॉस्पेक्ट बसवणं गरजेचं आहे, नवीन लोक, आणि त्यांना माहिती देणं गरजेचं आहे.
आपण डायरेक्ट सांगायचं काही कार्यक्रम करू नका, तुम्हाला एक व्यक्ती सुद्धा सुरुवातीला जोडू शकत नाही तुम्ही, कारण याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांची फसवणूक झालेली वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये. तर आपल्याला जर व्यवस्थित सांगता आलं तरच त्या व्यक्तीला तो बिझनेस समजू शकतो. त्यासाठी प्रत्येकाने एकच रिक्वेस्ट आहे की आपल्या अपलाईनचं सहकार्य घ्या आणि नंतरच पुढं हे करा. बिझनेस मध्ये आल्यानंतर 4-5 प्लॅन ऐका आणि नंतर तुम्ही स्वतः सांगू शकता. तर आजचा जो मीटिंगचा टाइम आहे आपला जो संपत आलाय बोलता बोलता, तर बॅक टू होस्ट अनप सर. थँक्यू सर. मित्रांनो, आपले ग्रेट अपलाईन माननीय श्याम इंगळे सर यांनी जे आपल्याला आज स्लाइड बाय स्लाइड मार्गदर्शन केलंय, अतिशय सुंदररीत्या त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आहे. तर त्यांचं सर्वांच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, धन्यवाद करतो. मित्रांनो, समझ गए तो पैसा ही पैसा, नाही समजे तो पहिले जैसा. तर आशा करतो सर्वांना समजलं असेल. ज्यांनी समजलं त्यांनी त्यांचा ID काढून घ्या आणि ज्यांनी नाही समजलं त्यांनी त्या अगोदर त्यांचा ID काढून घ्या. कारण मित्रांनो, समजेपर्यंत यामधून आपण खूप काही पैसा कमवला असतो. तर पुन्हा एकदा सर्वांचं खूप खूप धन्यवाद. तर उद्या आपण नवीन लीडर सोबत भेटणार आहोत. तर आपण आपल्या लीडर सोबत, आपल्या नवीन पार्टनर सोबत मीटिंग मध्ये बसणं गरजेचं आहे. जय हिंद, जय मेटावेल.